आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेली रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137वी जयंती रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल दापूर या शाखेत उत्साहात साजरी करण्यात आली। कर्मवीर भाऊराव पाटलांच्या प्रतिमेचे शालेय विद्यार्थ्यांनी लेझिम ढोल ताशांच्या गजरात शालेय विद्यार्थ्यांनी गावातून मिरवणूक काढण्यात आली। मिरवणूक झाल्यानंतर कार्यक्रमस्थळी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या प्रतिमेचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। त्यानंतर विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धा चित्रकले स्पर्धेत, क्रीडा स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला। तसेच विद्यालयाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्रथम द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कैलासवासी रामनाथ धोंडीबा आव्हाड यांच्या स्मरणार्थ तुकाराम धोंडीबा आव्हाड यांनी प्रत्येकी 5,000चे बक्षीस देण्यात आले। तसेच कैलासवासी राधाबाई तुकाराम घुगे यांच्या स्मरणार्थ 10वीत प्रथम द्वितीय तृतीय या विद्यार्थ्यांना प्रत्येक 1,500 रुपयांची बक्षिसे देण्यात आली। त्यानंतर महाराष्ट्राचे ख्यातनाम व्याख्याते विकासजी मोरे यांचे व्याख्यान झाले। प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे उद्योजक RM आव्हाड, मुंबई पोलीस दलातील सिनियर CPI अनिल आव्हाड, दापूरचे उद्योजक दत्तू आव्हाड, स्कूल कमिटीचे चेअरमन श्रीराम शेठ आव्हाड, जनरल बॉडी सदस्य मोहन शेठ काकड, तंटामुक्ती अध्यक्ष कचुनाना आव्हाड, सरपंच सोमनाथ आव्हाड, पोलीस पाटील ज्ञानेश्वर साबळे, खरेदी विक्रीचे संचालक विशाल आव्हाड, सर्व स्कूल कमिटी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ, विद्यार्थी व माजी विद्यार्थी या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते। प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक गुंजाळ सर यांनी केले। सूत्रसंचलन पगारे सर, बाविस्कर मॅडम, काशीद सर यांनी केले। आभार प्रदर्शन विद्यालयाचे पर्यवेक्षक सौ शिरसाट मॅडम यांनी केले। यानंतर सर्व विद्यार्थ्यांना व प्रमुख पाहुणे व गावातील सर्वांना निवृत्ती घुगे यांनी जेवण दिले। नंतर कार्यक्रमाची सांगता झाली। नाशिक लोकशाही न्यूजसाठी संदीप आव्हाड, दापूर।